केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी समोर आली. आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकारी यादीतून पटेल यांना वगळले. जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. सुनील तटकरे, भुजबळ, वळसे पाटील यांना स्थान दिलेलं नाही. पार्थ पवार जनरल सेक्रेटरी तर जय पवार नॅशनल सेक्रेटरीपदी त्यांचं नाव लिहिलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं निवडणूक आयोगाला जी यादी दिली त्यातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलेलं दिसतंय, कारण यादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीत स्थान दिलेलं दिसत नाहीये. तर दरम्यान राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेला संभ्रम सुनेत्रा पवार यांनी दूर केलाय. ज्येष्ठ नेत्यांची नावं यादीत नसणं ही केवळ एक तांत्रिक चूक आहे, त्यात लवकरच सुधारणा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. ही तांत्रिक त्रुटी असल्याचं सांगत त्यांनी पक्षात कोणताही कलह नाही हे स्पष्ट केलंय. लवकरच निवडणूक आयोगाला सुधारित यादी सादर केली जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी समोर आली. आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकारी यादीतून पटेल यांना वगळले. जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. सुनील तटकरे, भुजबळ, वळसे पाटील यांना स्थान दिलेलं नाही. पार्थ पवार जनरल सेक्रेटरी तर जय पवार नॅशनल सेक्रेटरीपदी त्यांचं नाव लिहिलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं निवडणूक आयोगाला जी यादी दिली त्यातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलेलं दिसतंय, कारण यादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारिणीत स्थान दिलेलं दिसत नाहीये. तर दरम्यान राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेला संभ्रम सुनेत्रा पवार यांनी दूर केलाय. ज्येष्ठ नेत्यांची नावं यादीत नसणं ही केवळ एक तांत्रिक चूक आहे, त्यात लवकरच सुधारणा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. ही तांत्रिक त्रुटी असल्याचं सांगत त्यांनी पक्षात कोणताही कलह नाही हे स्पष्ट केलंय. लवकरच निवडणूक आयोगाला सुधारित यादी सादर केली जाईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.